मँगोचा सीझन आहे, त्यात चतुर्थी पण आहे. तर मग आपल्या फेवरेट गणपती बाप्पासाठी आपण बनवूयात हे मऊ लुसलुशीत जिभेवर विरघळणारे उकडीचे मँगो मोदक. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण सारणासाठी साजूक तूप घेणार आहोत, त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि मँगो पल्प टाकून घ्यायचंय. ह्याला लो फ्लेम वरती चांगलं मिक्स करून घ्यायचंय जोपर्यंत साखर विरघळत नाही आणि रस थोडा आपला घट्ट होत नाही. आता यामध्ये खोबरं, वेलची पावडर, जायफळ पावडर टाकून व्यवस्थित मीडियम हाय हीट वरती मिक्स करून घ्या. आता तुम्ही बोलाल की गूळ का नाही वापरला, तर मँगो प्युरी सोबत साखरच चांगली लागते. त्यानंतर ह्याच्यामध्ये मिल्क पावडर ऍड करा, परत व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिश्रण सेमी ड्राय व्हायला हवं. त्यानंतर उकडीसाठी मँगो पल्प पाणी टाकून ह्याला एक उकळी येऊ द्या आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही राईस फ्लॉर किंवा तांदळाचं पीठ टाकून परत ह्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून झाकण ठेवून थोडा वेळ ह्याला स्टीम होऊ दे. त्यानंतर या पिठाला काढून व्यवस्थित नीड करून घ्या, मळून घ्या. जितकं मळाल तितकं ते पीठ मऊसूत होईल, अगदी सॉफ्ट डो लागला पाहिजे. आता एक पिठाचा गोळा घ्या, दाखवलेल्या पद्धतीने त्याची पारी बनवून घ्या आणि त्याच्यामध्ये मोदकाची मँगो फिलिंग भरून घ्या आणि दाखवल्याप्रमाणे मोदक बनवून घ्या. अगदी सोपं आहे, काही नाही, फक्त पिंच करत जायचंय आणि कळ्या पाडत जायच्यात आणि एंडला सगळ्या कळ्या एकत्र करून मोदक बंद करून घ्यायचंय. मेक शुअर की तुम्ही सारण जास्त पण नाही भरणार, कमी पण नाही भराल. जास्त भरलं तर मोदक बंद करताना फाटायचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि जी पारी बनवाल मोदकाची, त्याचं पीठ पण एकदम जास्त जाड किंवा एकदम जास्त पातळ नका ठेवू. जाड ठेवलं तर पीठ शिजणार नाही आणि तुमच्या मोदकाची चव बिघडली जाईल. मोदकाची कळी बनवताना त्या कळ्या जवळजवळच बनवा आणि प्रो टिप म्हणजे हाताला पीठ चिटकू नये यासाठी थोडंसं हाताला तुम्ही साजूक तूप लावून घेऊ शकता. कळ्या अगदी टॉप पासून ते बॉटम पर्यंत पिंच करा, तेव्हा त्या कळ्या एकत्र आल्यावर मोदक अगदी तुमचा सुरेख आणि सुंदर दिसेल. मोदक बंद करताना जे एक्सेस पीठ येईल ते काढून टाका, त्यामुळे मोदकाची टीप जी आहे ते एकदम अशी नाजूक दिसेल. मी काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून एक फ्लावर मोदक पण बनवलेलं आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. मोदक बनून झाल्यावरती स्टीमरच्या जाळीला तूप लावून घ्या आणि त्याच्यावरती मोदक व्यवस्थित अलाइन करून ठेवायचे आहेत. मोदकांना तुम्ही जवळजवळ 10 ते 12 मिनिटं स्टीम कराल तर ते व्यवस्थित शिजतील. अधिक स्टीम केल्याने ते चिकट होऊन जाणार. गणपती बाप्पाचे फेवरेट मँगो मोदक स्टीम झालेले आहेत. किती छान दिसतायत बघा तुम्ही, किती छान कलर आलेला आहे आणि किती सुरेख दिसतायत. वरतून तुपाची धार टाका आणि तुमचे मँगो मोदक गणपती बाप्पासाठी पण आणि तुमच्यासाठी पण रेडी आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा मला. अजून अशा रेसिपीजसाठी सबस्क्राईब टू माय चॅनल.